नमस्कार. आज आपण रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका आणि ह्या सुधागड तालुक्यामध्ये अगदी प्रसिद्ध असलेलं ठिकाण, ऐतिहासिक असं ठिकाण आणि ते म्हणजे उद्धर रामेश्वर. आज आपण उद्धर रामेश्वर या ठिकाणी आहोत आणि हे माझ्या उजव्या हाताकडे मागच्या बाजूला जे मंदिर दिसतंय, हे ऐतिहासिक मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिराला आज आपण भेट देत आहोत. या ऐतिहासिक मंदिराचं खूप मोठं महात्म्य आहे. अगदी पौराणिक काळापासून, रामायण काळापासून या ठिकाणाला संदर्भ सापडतात आणि असं हे उद्धर हे ठिकाण आज आपण पाहणार आहोत. चला तर. ईश्वरच्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराला आपण उभे आहोत. प्रवेशद्वाराला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही दीपमाळ दिसते आपल्याला. खूप उंच अशी ही दीपमाळ आहे आणि या दीपमाळेच्या बरोबर समोर भगवान शंकराचं मंदिर आहे आणि माझ्या बरोबर समोर जर आपण पाहिलं तर आपल्या या ठिकाणी नंदी दिसतोय आणि आतमध्ये गर्भगृह म्हणजे गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. त्या अगोदर जर आपण बघितलं तर या ठिकाणी या सर्व परिसरामध्ये इतिहासाच्या खुणा ज्या आहेत ह्या आपल्याला पावलोपावली जागोजागी दिसतात. एखादं देवाचं स्थान म्हणून सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा ह्या स्मृतिशिला ज्या आहेत ह्या उभ्या केलेल्या दिसतात आणि अतिशय सुंदर असा हा परिसर जर आपण सर्व बाजूनी पाहिला तर एक नैसर्गिक जो काही भाग म्हणतो आपण, निसर्गाचा जो भाग आहे, हा निसर्गाचा भाग या ठिकाणी परिपूर्ण असा आहे आणि या मंदिराला भेट देणं असं म्हणतात, की या सर्व पंचक्रोशीमध्ये, या सगळ्या भागामध्ये जे जागृत देवस्थान म्हणतात, हे जागृत असं भगवान शंकराचं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या आवारामध्ये म्हणजे आपण ज्याला अंगण म्हणतो, या अंगणामध्ये आपण आता जात आहोत आणि हे जर मंदिर आपण पाहिलं तर पूर्ण अगदी ऐतिहासिक कालावधीमधलं आहे. अगदी जुनं झालेलं हे मंदिर आहे. मात्र या सगळ्या मंदिराच्या चौकटी पाहिल्या तर आपल्याला सागवानी आहेत. या ठिकाणी हे जे अंगण आहे, हे अंगण आपण गावाकडे गेल्यानंतर जसं सारवलेलं असतं, तशा पद्धतीने अगदी सारवलेलं आहे आणि आपण जो गावाकडचा कोकणातला जो आपण फील म्हणतो की नाही, हा कोकणातला फील आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे आल्यानंतर मिळतो. दरवाजा आहे. कदाचित हा दरवाजा अलीकडच्या काळातील असेल, परंतु या दरवाजाची जर आपण चौकट बघितली तर जी कोकणामधल्या मंदिराच्या दरवाजांना असते, की अगदी जी उंची अगदी कमी आहे. या उंची कमी असण्यामागचं जे कारण आहे ते आपणा सगळ्यांना असं सांगता येतं, की मंदिरामध्ये जाताना आपला जो अभिमान आहे किंवा आपली जी उंची आहे, ती मंदिराच्या बाहेरच ठेवा आणि त्यानंतर मंदिरात जाताना तुम्ही अगदी नतमस्तक होऊन प्रवेश करा आणि अशा पद्धतीचं हे हेमांडपंथी बांधकामाचं हे मंदिर आहे आणि त्यामुळे ही जी चौकट आहे, ही चौकटसुद्धा आपल्याला छोटी असलेली दिसेल. मात्र आतला जो गाभारा आहे, देव्हारा आहे, हा खूप मोठा विशाल असलेला आपल्याला दिसेल. चला. या ठिकाणी आपण या मंदिराच्या सभागृहामध्ये प्रवेश केलेला आहे. मंदिराचे जे हा सभागृह आहे, या सभागृहाचं संपूर्ण जे बांधकाम आहे, हे संपूर्ण बांधकाम लाकडामध्ये केलेलं आहे. अगदी मोठमोठाले जे खांब आहेत, ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. हे सागवानी खांब आहेत आणि वरसुद्धा जर आपण बघितलं, तर तशाच पद्धतीचं सागवानी असं बांधकाम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काही लाकडाचे फळ्या आहेत किंवा लाकडाची जी काही बांधकाम आहे, ते आपल्याला वरती दिसतं. या ठिकाणी या मंदिराच्या बरोबर प्रवेशद्वाराला हे मुख्य मंदिर आहे. या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराला आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर या ठिकाणी भगवान गणपती श्री गजाननाची या ठिकाणी मूर्ती कोरलेली आहे. अगदी अनेक मंदिरांमध्ये आपल्याला अशा या मूर्तीचं दर्शन होतं आणि तशाच पद्धतीची अगदी रेखीव स्वरूपाची ही भगवान गणेशाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि अशा पद्धतीने पूर्ण हा दगडी जी काही चौकट आहे, ही दगडी चौकट आहे. या दगडी चौकटीचा बघितलं आपण तर दगडी चौकटीच्या आतमध्ये पूर्ण मंदिर आहे आणि हे जे सभागृह आहे हे नंतर बांधलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी दिसतं की रायगड जिल्हा परिषदेने यात्रास्थळांचा विकास कार्यक्रम अंतर्गत या ठिकाणी श्री क्षेत्र रामेश्वर वरचा उद्धर येथील परिसर सुधारणा करण्याकामी या ठिकाणी या सभागृहाचं बांधकाम केलेलं आहे आणि हे अगदी अलीकडचं आहे. ते म्हणजे 2014मध्ये या ठिकाणी हे बांधकाम झालेलं आपल्याला दिसतं. या मंदिराच्या आतमध्ये आपण आता या ठिकाणी प्रवेश करतो आहे आणि आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणची दगडी चौकट आहे आणि या दगडी चौकटीमध्ये आपण या ठिकाणी आता जे काही मंदिराचा गर्भगृह आहे या ठिकाणी आपण प्रवेश करतो आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला अत्यंत हेमांडपंथी मंदिराचं जो काही फील आहे, हेमांडपंथी मंदिर या ठिकाणी आपण पाहतो आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर
भगवान शंकरांच्या समोर असणारं त्यांचं जे वाहन आहे नंदी, या ठिकाणी नंदी विराजमान झालेले आहेत। मंदिराच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर या गर्भगृहामध्ये या ठिकाणी बाजूला अशा मंदिरामध्ये दिसणाऱ्या ज्या काही देवळ्या असतात, ज्याला आपण म्हणतो, जी जागा आहे ती ठेवलेली आहे। कदाचित या ठिकाणी विविध पद्धतीच्या मूर्तीसुद्धा त्या कालावधीमध्ये असतील। आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही हनुमंतांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते। आणि या हनुमंतांच्या मूर्तीला या ठिकाणी जागा आहे मूर्तीची, या ठिकाणी सुद्धा देवाची मूर्ती आपल्याला दिसत आहे। इथे सुद्धा जर आपण बघितलं तर मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी ही जी चौकट आहे दगडी, या दगडी चौकटीमध्ये सुद्धा या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती जी आहे ती कोरलेली आहे। आणि अशा पद्धतीचं हे पूर्ण जे बांधकाम आहे हे पूर्ण दगडी बांधकाम आहे। आणि या दगडी बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पावसाळी कुठेही गळत नाही, अतिशय सुंदर असणारं हे जे बांधकाम आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे। आणि एक सुंदर असं ठिकाण, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करतो आहे। या ठिकाणी जर खाली बघितलं हा उंबरा आहे, आणि या उंबऱ्याचं सुद्धा नक्षीकाम जर बघितलं तर आपल्याला अतिशय सुंदर असं नक्षीकाम त्या ठिकाणी केलेलं दिसतं आहे। या गर्भगृहामध्ये, मुख्य गर्भगृहात आपण प्रवेश करतो आहे। या ठिकाणी हा लाकडी दरवाजासुद्धा या ठिकाणी त्याला लावलेला आहे, आणि या 2 पायऱ्या आहेत। आणि या पायऱ्या ओलांडल्यानंतर आपण या ठिकाणी भगवान शंकरांच्या या मूर्तीचं जे काही दर्शन आहे ते आपण या ठिकाणी करतो आहे। जमिनीपासून साधारणपणे 2 फुटाच्या वरती हे शिवलिंग आहे। या ठिकाणी दगडी स्वरूपात असलेली ही दीपमाळ या ठिकाणी आपल्याला दिसते। ही लाकडी दीपमाळ या ठिकाणी आहे, ही सुद्धा जुनी आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या भगवान शंकरांची जी पिंड आहे, या पिंडीच्या मागेसुद्धा 2 मूर्ती आपल्याला दिसत आहेत। आणि जशा पद्धतीने बाहेरच्या गर्भगृहामध्ये अशा पद्धतीची जी रचना केलेली होती तशीच रचना या ठिकाणी आहे। वरसुद्धा जर आपण बघितलं तर या ठिकाणी गोल घुमटाकार असं या मंदिराचं बांधकाम आहे, पूर्णपणे घुमुट आकाराचा असा या ठिकाणी आपल्याला आकार दिसतो। आणि ह्याच्यावरचं जे बांधकाम आहे ते आपण साक्षात दुर्गेश्वर रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिराच्या वरती जसं बांधकाम आहे तशाच पद्धतीचं बांधकाम या भगवान शंकरांच्या या मंदिराच्या वरसुद्धा असलेलं आपल्याला दिसतं। या मंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की हे जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहेच। रामायणाच्या कालावधीमधले संदर्भ या ठिकाणी जोडले जातात। अनेक लोक आख्यायिकांमधनं या मंदिराची महती सांगतात की जटायू ज्यावेळेस रावणाला त्या ठिकाणी जटायूने रावणाला विरोध केला, आणि मग जटायूला रावणाने विरोध केल्यानंतर त्यांनी जो काही विरोध करत असताना त्यांचे पंख छाटले गेले, आणि हे पंख छाटल्यानंतर त्यांनी जो काही पंजा मारला होता हा पंजासुद्धा त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला दाखवला जातो। जटायूचा उद्धार या ठिकाणी झाला म्हणून हे खालचं जे तीर्थस्थळ आहे त्या तीर्थस्थळाला उद्धर असं नाव दिलं जातं। हे जे ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजे वरचा उद्धर असं याला म्हटलं जातं। आणि या ठिकाणचं दुसरं ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे आपल्या स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज हे ज्यावेळेस त्यांना मनशांती आवश्यक होती, जेव्हा त्यांना मनशांती हवी होती, तेव्हा काही काळ या रामेश्वर या तीर्थस्थळी ते आले होते आणि राहिले होते, असा सुद्धा इतिहासामध्ये आपल्याला संदर्भ मिळतो। आणि असं हे ऐतिहासिक ठिकाण आहे। आणि विशेष म्हणजे जागृत देवस्थान आहे। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत या इच्छा पूर्ण करणारं, मनात जे काही तुम्ही या ठिकाणी येऊन मागाल ते मनातल्या इच्छा पूर्ण करणारं असं जागृत शिवलिंग आहे। आणि या शिवलिंगाची महती खूप मोठी आहे। आपण सुद्धा सर्वांनी या शिवलिंगाला या ठिकाणी येऊन निश्चितपणे दर्शन घ्या, भेट द्या। हा परिसर अतिशय सुंदर आहे, निसर्गसंपन्न आहे। या ठिकाणी देवराया आहेत, नैसर्गिक अशी वनं आहेत। या ठिकाणी केवड्याचं वन आहे। निसर्गात जे आपल्याला पाहायचं असतं त्या सगळ्या गोष्टी या रामेश्वर या ठिकाणी आहेत। आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी निश्चित या, हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं असं स्थळ आपण सर्वांनी एकदा निश्चितपणे पहा। या व्हिडिओला लाईक
करा, सबस्क्राईब करा आणि निश्चितपणे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी आपण मंदिराची आतली जी बाजू आहे, गर्भगृह पाहिलं आणि ती भगवान शंकरांची पिंड जी आहे ती पाहिली. या मंदिराचं जे बांधकाम आहे, हे बांधकाम कधी झालं याचा या ठिकाणी शिलालेखामध्ये उल्लेख आपल्याला दिसतो. 1665 मध्ये याचा कदाचित जीर्णोद्धार झालेला असावा आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आले होते, त्यानंतरच्या भागामध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या भागामध्ये या ठिकाणचा कदाचित जीर्णोद्धार झालेला असेल. हे पूर्ण हेमांडपंथी बांधकाम असलेलं मंदिर अगदी ताशीव अशा दगडांनी कोरून केलेलं असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसतं. याच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर हा मुख्य गर्भगृह आहे. हे मुख्य गर्भगृह या ठिकाणी आहे आणि मंदिराच्या या गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही मूर्ती कोरलेल्या आहेत. जसं आपण अष्टभुजाची मूर्तीसुद्धा या ठिकाणी असेल किंवा अशा पद्धतीच्या ह्या ज्या मूर्ती आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि साधारणपणे या सगळ्या मूर्तींचं जर बांधकाम बघितलं, ह्या मूर्ती जर पाहिल्या तर ह्या सगळं स्त्री प्रतिमा या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्या स्त्री प्रतिमा ज्या आहेत या मंदिराच्या पूर्ण मुख्य जो गर्भगृह आहे या मुख्य गर्भगृहाच्या बाजूला आपल्याला दिसतं. जमिनीपासून जर आपण बघितलं तर या मंदिराचे जे बांधकाम आहे हे साधारणपणे 3.5 फुटापर्यंत हे असू शकतं आणि या ठिकाणी पूर्ण जसं रायगडावर आपण गेल्यानंतर आपल्याला दिसतं की ताशीव दगड त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मग एक कोरीव कामाचा जो आपल्याला फील आहे तो या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो. हा मंदिराचा बाह्य परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण मागच्या बाजूला गेलो तसं मी सांगितलं मगाशी की सगळ्या ह्या स्त्री प्रतिमा आहेत आणि या स्त्री प्रतिमा म्हणजे आपल्या इतिहास आपल्या अध्यात्मामधल्या किंवा आपल्या पुराण काळामधल्या ह्याच्या काही लढवय्या स्त्रिया होत्या. या लढवय्या स्त्रियांचं किंवा आपल्या देवी देवतांचं चित्रण या ठिकाणी आपल्याला हे दिसतं. या ठिकाणी ही जी मूर्ती आहे या मूर्तीचं जर आपण पाहायला गेलं तर हिच्या हातामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं हत्यारसुद्धा दिसते, तलवार दिसते. या ठिकाणी त्रिशूलसारखं एक दिसत आहे. या ठिकाणी या दुसऱ्या हातामध्ये म्हणजे एकूण 4 हातांची या ठिकाणी ही मूर्ती आहे आणि या देवीच्या 4ही हातांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसत आहेत. रायगड जिल्ह्याचं जे काही धार्मिक स्थळ म्हणतात किंवा धार्मिक पर्यटन म्हणतात, या धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं हे ठिकाण भविष्यामध्ये होऊ शकतं आणि त्या दृष्टीने इथे सध्या हे बांधकामसुद्धा चाललेलं आपल्याला दिसतं की याची डागडुजी करणं असेल, याचं नवीनीकरण करणं असेल. विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून इथे अनेक कामं आता हातात घेतलेली आहेत आणि येत्या कालावधीमध्ये या ठिकाणचा कायापालट आपल्याला झालेला दिसेल आणि हा निश्चितच कायापालट आहे. हा या उद्धरच्या परिसरातला तर कायापालट या ठिकाणी होईलच, मात्र पूर्ण तालुक्याला एक वेगळी अशी ओळख या माध्यमातून निश्चितपणे भविष्यकाळामध्ये होऊ शकते आणि त्याचाच परिणामस्वरूप या ठिकाणी आपल्याला काही बदल झालेले दिसतात. आपण या मंदिराचे जे काही विश्वस्त आहेत, अध्यक्ष आहेत प्रदीप लांगे, त्यांच्याशी आपण या विषयावर 1-2 मिनिटाची चर्चा करू, त्यांच्याशी बातचीत करू आणि ते आपल्याला या मंदिराबाबत अधिक माहिती निश्चितपणे सांगतील. शिवस्थान आहे, शिवमंदिर आहे. या रामेश्वर मंदिराचं जे काही विश्वस्त मंडळ आहे, या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी लांगे आणि सचिव महेश लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजींकडनं या मंदिराविषयी, या स्थानाविषयी थोडक्यात माहिती घेऊ. पण इसवी सन 1665 मधलं असं जुनं असं रामेश्वर मंदिर इथे आलेलो आहोत. आपल्या सर्व पर्यटकांना विनंती अशी आहे की आमचं हे मंदिर खूप पुरातन काळातलं आहे. फार प्रसिद्धीनं घेता या मंदिराची पाहणी करण्याकरता भरपूर प्रेक्षक नागरिकांना आव्हान करतो की इथलं निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि या निसर्गरम्य ठिकाणी आपण यावं आणि आमच्या मंदिरास भेट द्यावी अशी सर्व समस्त रायगड आणि इतर मुंबई आणि ठाणा इकडच्या सर्व पर्यटकांना माझी विनंती आहे की आपण इथं या आणि इथल्या परिसराचं, इथल्या वातावरणाचा अनुभव घ्या. खूप शांत आणि निसर्गरम्य असे वातावरण आहे. नमस्कार, मी महेश लहाने. ॲक्च्युअल या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आलोत, हे एक भरपूर प्राचीन मंदिर आहे. 1665चं मंदिर आहे आणि ज्या वेळेला ज्याला त्रास होतो किंवा जो एखाद्याचा आत्मविश्वास कमजोर होतो आणि तो ज्यावेळी या मंदिराला भेट देतो, त्या वेळेला प्रत्येकाला अशी अनुभूती आली, की तो कुठेतरी एक त्याला तो विश्वास मिळतो आणि पुन्हा तो त्याच्या पदावर जाऊन पोचतो आणि इथल्या असलेल्या पूर्ण
परिसरामध्ये ही सगळ्यांची अशी श्रद्धा आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा प्रत्येक ठिकाणी पर्यटनाला जातो तेव्हा आपली प्रत्येकाची इच्छा असते की धार्मिक स्थळ बघावं, निसर्ग बघावा. असं एक रायगड जिल्ह्यातले हे फार प्राचीन ठिकाण आहे, जिथे तुम्ही निसर्ग बघू शकता. निसर्गातले विविध रूपं आहेत, ती तुम्ही इथं बघू शकता. इथे शंकराचं फार प्राचीन मंदिर आहे आणि त्यात तुम्हाला अनुभूती येऊ शकते. धार्मिक स्थळ आहे. त्यामुळं पुढच्या काळात मी अशी सगळ्यांना विनंती करेन, की या परिसरात येऊन एकदा तरी इथला निसर्ग, इथलं जे धार्मिक स्थळ आहे, याला भेट देऊन याची अनुभूती घ्यावी आणि आपण तशी सगळ्यांना सांगालच याची मला शाश्वती आहे. धार्मिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या असं हे रामेश्वरचे ठिकाण आहे ते महत्त्वाचं आहे. रामेश्वर अर्थात प्रभू रामचंद्रांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी आहे. प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व या ठिकाणी आहे. भगवान शंकरांचं अस्तित्व या ठिकाणी आहे आणि हे जागृत असं देवस्थान आहे. आणि जसं आता माझ्या मागे भगवान शंकर आहेत, तसेच आपणा सर्वांच्या मागे भगवान शंकर निश्चितपणे उभे आहेत. आपल्याला आत्मविश्वास देणारं हे श्रद्धा केंद्र आहे आणि या श्रद्धा केंद्राला आपण सर्वांनी निश्चित एकदा भेट द्या आणि आपला आत्मविश्वास जो आहे किंवा निसर्गामध्ये जे काही फिरणं आहे, निसर्ग म्हणजे नेमकं काय? नॅचरल सोर्स जे म्हणतो आपण, जे आता आपल्याला सापडत नाही, ते नेमकं काय आहे? ते या ठिकाणी आल्यानंतर एकदा पाहाच. आणि या ठिकाणी आल्यानंतर मनशांती आपल्याला निश्चितपणे मिळेल, हा माझा आत्मविश्वास आहे. तसाच या सगळ्या विश्वस्त मंडळाचा आत्मविश्वास आहे. आपण या ठिकाणी या आणि हा आत्मविश्वास आणि या श्रद्धेच्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आपण निश्चितपणे याल, हा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद.